कॉलेजला आवड केलं. हेलो हेलो यस मैम. बोला ना, बोला ना रे, काय विचारायचंय का? हेलो हेलो यस मैम. हाँ, एक जस्ट 1 minute वेट करूयात. ओनली 39 स्टुडंट्स आर देअर. We will wait for 1 minute and then we will start. Which point we have discussed in previous lecture? Mole fraction. Mole fraction. Mole fraction. Okay. Also, chromatography. Some point of chromatography may be discussed, no? Or not? Yes ma'am. Mobile phase, stationary phase. Is it? No ma'am. Huh? No ma'am. Just it put it ready. Eh? Hello? Start करायचं मॅम ते. हा, ठीक आहे. मी काल फिगर दाखवलेले आठवतेत की रे? का केलंच नाही आपण? ते डॉट असणारी फिगर. हा? हा यस. यस मॅम. हॅलो मॅम. हॅलो, हा ISC आहे आज, तुम्ही म्हणलेला सांगा असल्यावर. हा हा, डिस्कस करणार आहे की माझ्या डोक्यात आहे. नंतर जर थोडा वेळ जाऊ दे की, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये डिस्कस करूया. हॅलो, ओके. ओके. Have you seen another screen? Yes ma'am. Yes हा. This paper is a stationary phase. हा जो कागद आहे ती स्टेशनरी फेज आहे. हा कागद हलवत नाही आपण एकदा तर लावलेला. हे बघा, हे जे ब्ल्यू कलरचं लिक्विड आहे ना ते पेपर वरती चाललेलं आहे. दिसते ना तुम्हाला? इथपर्यंत हे ब्ल्यू कलरचं लिक्विड याच्यामध्ये गेलेलं आहे.
असंच वरती जाताना दिसतंय इथं. आणि हे दोन इथं दोन वेगवेगळे केमिकल कंबाईन झालेले होते. हे दोन केमिकल इथं सेपरेट झालेले आहेत बघा, कंपोनंट ए अँड बी. तर सॅम्पल कोणता आहे, ह्या कलरचा आहे आणि दोन कंपोनंट सेपरेट झालेले आहेत. याला सॅम्पल म्हणायचं. या सॅम्पल मध्ये जे मिक्सचर आहे त्याला कंपोनंट असं म्हणायचं. उदाहरणार्थ चॉकलेट आहे. चॉकलेटचा तो पेपर हा पण चॉकलेटचा एक कंपोनंट झाला, वरती गुंडाळलेला पेपर. आता आपण जी चॉकलेट खातो तो एक कंपोनंट झाला. तसं ह्या जो कलर आहे याच्यामध्ये दोन वेगवेगळे कलर लपलेले आहेत. हा कलर तयार होताना हे दोन कलर मिक्स होऊन तयार होणार आहे. मग ह्या प्रत्येक याच्यातल्या प्रत्येक भागाला, प्रत्येक कणाला कंपोनंट असं म्हणायचं. कोण सेपरेट होत आहे रे? सॅम्पल सेपरेट होत आहे का कंपोनंट सेपरेट होतात? सॅम्पल. कंपोनंट सेपरेट होतात. ते दोन भाग सेपरेट. आपल्याला चॉकलेट खायचे असेल तर आपण वरचा कव्हर बाजूला टाकतो आणि आतली चॉकलेट खाऊन टाकतो. दोन कंपोनंट सेपरेट झाले. तसं याच्यामधले दोन कंपोनंट, ह्या सॅम्पल मधले दोन कंपोनंट सेपरेट झालेले आहेत. ह्या कंपोनंटला कशामध्ये डिस्ट्रीब्यूट व्हावं लागलं, कुठल्या दोन घटकामध्ये डिस्ट्रीब्यूट व्हावं लागलं? हे सॉल्व्हंट जे आहे ते वरच्या दिशेनं असं जातंय म्हणून याला मुव्हिंग फेज असं म्हणायचं. मुव्हिंग फेज दिसतंय की नाही, ब्ल्यू कलर वरती चाललेलं आहे बघा. हा ह्याच्यातला ह्या भांड्यामध्ये असल्या कलरचं सॅम्पल घेतलेलं होतं आणि हे पेपर मधून सॅम्पल वरती चाललेलं आहे. दिसतंय का? या पेपर मधून ह्या स्पॉट वरती चाललेला आहे, जात असताना सेपरेट झालाय. हे जे मी कर्सर दिसतंय का रे तुम्हाला? हा, ह्याच्यातलं जे सॉल्व्हंट आहे, हे जे आहे कर्सर जिथं फिरतो तिथं, तो ते वरती पेपर मध्ये जातंय म्हणून याला मुव्हिंग फेज असं म्हणायचं. हा पेपर जागा सोडत नाही म्हणून त्याला स्टेशनरी फेज असं म्हणायचं. स्टेशनरी फेज अँड मुव्हिंग फेज. ओके. त्यानंतर कंपोनंट ए अँड कंपोनंट बी इज सेपरेटेड हिअर. आता स्टेशनरी फेज सांगा बरं. ही फेज कुठली कर्सरच्या तिथली? हा, कर्सरच्या तिथली कसली फेज आहे? Moving phase. हा, मुव्हिंग किंवा त्याला दुसरा शब्द आहे मोबाईल फेज. मुव्हिंग फेज किंवा मोबाईल फेज ही Stationary phase. हा, ह्याला काय म्हणायचं? Sample. सॅम्पल. अरे राजा, हे सॅम्पल झालं. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये घटक आहेत ते सेपरेट झाले ते ऑटोमॅटिक. तर ह्या प्रत्येकाला काय म्हणायचं? ह्याला एक आणि ह्याला एक काय म्हणायचं? Component. हे सेपरेट होत असताना कुठल्या दोन गोष्टीमधून त्याला जावं लागते? एक मोबाईल फेज मधून. इथं मोबाईल फेज पण आली की नाही? आली की नाही इथं मोबाईल फेज? मग मोबाईल फेज मधून आणि स्टेशनरी फेज मध्ये डिस्ट्रीब्यूट व्हावं लागतंय. त्याला आतमध्ये घुसावं लागतंय. पेपर मधून हा स्पॉट हा पेपरच्या आतमध्ये घुसून वरती चाललेला आहे. त्याला डिस्ट्रीब्युशन असं म्हणायचं. डिस्ट्रीब्युशन असं म्हणायचं त्याला. मग क्रोमॅटोग्राफी, इथं कलर कुठला कलर आलेला आहे त्याच्यावरून कंपाऊंड आयडेंटिफाय होतो. म्हणून क्रोमा मीन्स कलर, ग्राफी मीन्स रायटिंग और आयडेंटिफिकेशन. हिअर या ठिकाणी कलर वरून कुठले केमिकल आहेत ते आयडेंटिफाय केले जातात म्हणून या टेक्निकला क्रोमॅटोग्राफी असं म्हणायचं. one phase is a stationary phase and another one is a moving phase or mobile phase. Okay, हे बघा, स्टेशनरी फेज, मुव्हिंग फेज और मोबाईल फेज. आता आपण आपल्या पॉइंटला जाऊयात. हा, बोला आता. क्रोमा मीन्स कलर, ग्राफी मीन्स टू आयडेंटिफाय, कलर वरून कळणार आहे
तो कॅल्शियम आहे का, मॅग्नेशियम आहे का, कॉपर आहे का, झिंक आहे. इट इज इन्व्हेंटेड और इट इज डिस्कवर्ड बाय M.T.S. विट या सायंटिस्टने डिस्कवर केलेला आहे. आता डेफिनेशन बघा. टेक्निक ऑफ सेपरेशन ऑफ कंपोनंट. सेपरेशन ऑफ कंपोनंट या शब्दाचा अर्थ कळाला का? कुठले कंपोनंट सेपरेट झाले होते रे आता दाखवलेल्या फिगर मध्ये? कंपोनंट ए अँड कंपोनंट बी. हे दोन्ही कंपोनंट कुठे होते? सॅम्पल म्हणजेच मिक्सचर मध्ये होते. कुठे होते हे दोन कंपोनंट? सॅम्पल मिक्सचर मध्ये होते किंवा सॅम्पल मध्ये होते. बाय कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन म्हणजे एकदा आत घुसल्यानंतर वरती त्याला सॅम्पल मुव्हिंग फेज बरोबर वरती 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 आतमध्ये त्या पेपरच्या आतमध्ये घुसून जावं लागतं, म्हणून त्याला कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन कुणाचं होतं? कंपोनंटचं. कुठं होतं? कशामध्ये होतं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन? बिटवीन ह्या सॅम्पलचं किंवा या मिक्सचरचं किंवा या कंपोनंटचं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन कुठे होत असतं? कशामध्ये घुसतं ते? स्टेशनरी फेज अँड मुव्हिंग फेज. आर यू गेटिंग? येस मॅम. ही टेक्निक कशाची आहे? सेपरेशन ऑफ कंपोनंटची आहे. इट इज अ टेक्निक ऑफ सेपरेशन ऑफ कंपोनंट. इट इज अ टेक्निक ऑफ सेपरेशन ऑफ कंपोनंट प्रेझेंट इन मिक्सचर बाय इट इज अ टेक्निक ऑफ सेपरेशन ऑफ कंपोनंट. एवढा एक वेगळा पार्ट करा. हा कसं? कंटिन्यू डिस्ट्रीब्युशन. कसं सेपरेशन करता येते? कंटिन्युअसली. कंटिन्यू डिस्ट्रीब्युशन करून. आणि कोणामध्ये कंटिन्यू डिस्ट्रीब्युशन करताय? स्टेशनरी फेज अँड मुव्हिंग फेज. हा स्टेशनरी फेज इज फिक्स. स्टेशनरी फेज हलते का? नाही हलत. मुव्हिंग फेज कशी वरती 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 त्या पेपर मधून चालली होती, तशी स्टेशनरी फेज इज अ फिक्स अँड इट मे बी सॉलिड ऑर लिक्विड. स्टेशनरी फेज ही कुठली असते? एकतर सॉलिड स्थिर राहू शकतं, लिक्विड पण स्थिर राहू शकतं एखाद्या भांड्यामध्ये घेतलं तर. त्यामुळे स्टेशनरी फेज. गॅस स्थिर राहू शकतो का? स्टेशनरी राहू शकतो का गॅस? नाही. त्याला मग प्रेशर देऊन स्टोअर करावं लागतं तरच तो स्टेशनरी राहू शकतो. मग एवढं करायचं नाही, म्हणून स्टेशनरी फेज ही क्रोमॅटोग्राफी मध्ये कुठल्या स्टेट मध्ये घेतली जाते? एकतर लिक्विड किंवा सॉलिड. ओके. मुव्हिंग फेज इज अ फ्लो ओव्हर द सरफेस ऑफ स्टेशनरी फेज. मुव्हिंग फेज ही स्टेशनरी फेज वरती फ्लो होते. आताच आपण बघितलेले. हे बघा, ही मुव्हिंग फेज कुठल्या सरफेस वरती फ्लो होते? या स्टेशनरी फेज वरती फ्लो होते. होते की नाही? हा. मुव्हिंग फेज इज अ फ्लो ओव्हर दी सरफेस ऑफ स्टेशनरी फेज. आणि मुव्हिंग फेजची एक्झाम्पल कुठली असू शकतात? मुव्हिंग फेज कुठली कुठली असू शकते? लिक्विड तरी असू शकतं किंवा गॅस तरी असू शकतं. ह्या दोन मुव्हिंग फेज असतात. ओके. तर याचं सेपरेशन का होत असतं? कालच शिकवलं होतं मी, अजून जस्ट रिवाइज करते. हे दोघं सेपरेट का होतात? ज्यावेळेस हे मिक्सचर वरती चाललेलं असतं त्यावेळेस ह्या दोघांचा पळण्याचा स्पीड हा वेगवेगळा आहे. हा वेगळ्या स्पीडनं मूव्ह होत असतो, हा वेगळ्या स्पीडनं मूव्ह होत असतो, म्हणून हे दोघं एकमेकापासून सेपरेट झालेले आहेत. आलं लक्षात? आपल्याला एखादा आपला फ्रेंड का आवडत नाही? कारण त्याचा स्वभाव आणि आपला स्वभाव मॅच होत नसतो, कुठेतरी डिफरन्स असतो, म्हणूनच सेपरेशन होत असतं. तसं इथं हे दोघ जण का सेपरेट झालेले आहेत? कारण या दोघांचा ह्या पाण्याबरोबरती म्हणजे हे ब्ल्यू कलरच्या सॅम्पल बरोबरती मूव्ह होण्याचा रेट हा डिफरंट आहे. त्यामुळे हे दोन्ही एकमेकापासून सेपरेट झालेले आहेत. आर यू गेटिंग? म्हणून तिथं सेंटेन्स आपल्या सिलेबस मध्ये आहे की सेपरेशन ऑफ कंपोनंट इज टेक्स प्लेस बिकॉज डिफरन्स इन रेट ऑफ मुवमेंट. कुणाच्या रेट ऑफ मुवमेंट मध्ये डिफरंट आहे? कंपोनंटच्या. कुणाच्या मुवमेंट मध्ये डिफरन्स आहे? कंपोनंटच्या. आर यू गेटिंग? येस मॅम. आता मी काही क्वेश्चन विचारते. व्हॉट इज मीन बाय क्रोमा? क्रोमा मीन्स कलर.
color. Chromatography is a technique of separation of dash dash. Mix Component Component. present in mixture. Component present in mixture. Which state is a stationary phase? कुठली अवस्था ही स्टेशनरी फेज म्हणून वापरू शकतो आपण? सॉलिड Solid और or liquid. मुव्हिंग फेज म्हणून आपण काय वापरू शकतो? liquid or लिक्विड किंवा गॅसेस. ओके. सेपरेशन का होत असतं? कुठला डिफरन्स लक्षात आलेला आहे त्यामुळे सेपरेशन झालेले त्या लोकांचं? रेट ऑफ मुवमेंट. रेट ऑफ मुवमेंट. दोघांचा रेट ऑफ मुवमेंट किंवा मिक्सरचा रेट ऑफ मुवमेंट वेगळा आहे म्हणून ते दोघं एकमेकापासून सेपरेट झालेले आपल्याला दिसतात. ओके, आर यू गेटिंग? Yes, ma'am. देन राईट डाऊन. व्यवस्थित लिहा. चॅप्टर छोटा आहे आणि वेटेज जास्त आहे. पूर्ण स्लाइड लिहायची का मॅम? म्यूट आहात तुम्ही. पूर्ण स्लाइड लिहा. पूर्ण स्लाइड लिहा. हॅलो हॅलो, Yes, ma'am. तुमचं टाइम टेबल आले की एक्झामचं? Yes. कधीपासून आहे? 13 ऑलरेडी आधी स्टार्ट आहे. 13 ऑगस्ट. आपले फक्त आता 2च चॅप्टर राहिलेले आहेत शिकवायचे. कुठले कुठले माहित आहेत का? पॉलिमर आणि क्रोमॅटोग्राफी. चारच सब्जेक्टचे पेपर आहेत. मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि ग्राफिक्स.
झालं? झालं का राजांनो? येस मॅम. Yes, ma'am. ओके. Shall I proceed? Yes. Yes, ma'am. Okay. Classification of chromatography or type of chromatography heading आहे. On the basis of mobile phase. मोबाईल फेजच्या बेसिस वरून त्याचे दोन टाइप पाडलेले. कुठल्या दोन मोबाईल फेज असतात म्हणून सांगितलं रे आता आपण लिहिलेल्या पॉइंट मध्ये? मोबाईल फेज Solid. नाही रे, लक्ष द्या. Solid. सॉलिड ही स्टेशनरी फेज आहे रे. लिक्विड और गॅस. लिक्विड किंवा गॅस ह्या कोणत्या फेज आहेत? लिक्विड किंवा गॅस या मोबाईल फेज आहेत. लिक्विड किंवा गॅस या मोबाईल फेज आहेत. बरोबर आहे ना? आताच आपण शिकलो की रे. तुम्ही आताच लिहिली स्क्रीन Yes. लिहिली की नाही? कुठे गेली? Yes, ma'am. बघा नोटबुक मध्ये. लिक्विड और गॅस आहे का? Yes, ma'am. Main phase is a liquid or gas. बरोबर आहे ना? आता Yes. म्हणून Yes. इथं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन कोणत्या टाइप नुसार केलेलं आहे? मोबाईल फेज नुसार केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गॅस ही मोबाईल फेज आहे आणि लिक्विड ही मोबाईल फेज आहे. गॅस ही मोबाईल फेज जर असेल, गॅस ही मोबाईल फेज असेल तर स्टेशनरी फेज काय असू शकते? एक तर सॉलिड असू शकतं. दोन फेज लागतात, एक मोबाईल फेज लागते आणि एक स्टेशनरी फेज लागते. गॅस ही जर मोबाईल फेज कन्सिडर केली तर एकदा सॉलिड ही स्टेशनरी फेज कन्सिडर करता येईल आणि दुसऱ्या वेळेस लिक्विड ही स्टेशनरी फेज कन्सिडर करता येईल. दोन्हीची जोडी लावायची आपल्याला. गॅस हा शब्द कॉन्स्टंट आहे दोन्हीकडे, पण चेंज कोणता करता येईल? स्टेशनरी फेजची दोनच एक्झाम्पल आहेत, एक तर सॉलिड किंवा लिक्विड, म्हणून इथं सॉलिड इथं लिक्विड आहे. आर यू गेटिंग दिस? समजलं का? Yes. सी फॉर क्रोमॅटोग्राफी आहे. सी शब्द कशासाठी आहे? क्रोमॅटोग्राफी साठी. ह्या गॅस साठी वरचा जी शब्द दोन्हीकडे, मग एकदा सॉलिड आणि एकदा लिक्विड. ओके. आपल्याला इन डिटेल शिकायची आहे ही टेक्निक GLC, गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी जे एमसीक्यूज येणार आहेत त्याचं त्या ठिकाणी गॅस क्रोमॅटोग्राफी असं पण आन्सर करेक्ट चालणार आहे आपल्याला, कारण आपण कुठला टाइप स्टडी करणार आहोत? गॅस क्रोमॅटोग्राफीच्या अंडर सर्व स्टडी करणार आहे तिथून पुढे. नेक्स्ट, लिक्विड क्रोमॅटोग्राफी इज डिवायडेड इनटू कॉलम क्रोमॅटोग्राफी अँड प्लेनर क्रोमॅटोग्राफी. आता प्लेनर क्रोमॅटोग्राफी म्हणजे मगाशी मी तुम्हाला दाखवलेली पेपर क्रोमॅटोग्राफी. कुठला पेपर? हे बघा, हा पेपर लक्षात आलं का? आता कॉलम क्रोमॅटोग्राफी दाखवते तुम्हाला. दिसले सेपरेट झालेले कंपोनंट? हॅलो, दिसले का सेपरेट झालेले कंपोनंट? हा, मग याला म्हणायचं कुठली क्रोमॅटोग्राफी? कॉलम क्रोमॅटोग्राफी. कॉलम क्रोमॅटोग्राफी. आणि प्लेनर क्रोमॅटोग्राफी आता तुम्हाला दाखवली मी. प्लेनर क्रोमॅटोग्राफी मध्ये आपली पेपर क्रोमॅटोग्राफी आहे. सॉरी, मगाशी मी तुम्हाला शिकवलेली साधा कागदाचा पेपर आणि लिक्विड मध्ये बुडवलेलं, ती पेपर क्रोमॅटोग्राफी झाली. आता त्यानंतर थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, एकच मिनिट.
हे बघा स्क्रीन दिसते ना. एक काचेची पट्टी घेतली जाते, त्याच्यावरती एक बारीक खूप बारीक पावडरचा असा लेअर दिला जातो आणि इथं मिक्सचर टाकलेले, इथं कंपोनंट सेपरेट झालेले दिसतात बघा. याला म्हणायचं थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. इथं 2 लाईन दिसतात बघा. खालची लाईन वरती ह्या वरच्या लाईनचा थर दिलेला आहे, म्हणून त्याला म्हणायचं थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. ओके. नंतर हे कॉलम क्रोमॅटोग्राफीचे खूप टाईप पडतात. एक LSC म्हणजे लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी, ISC आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, EC, LLC, BPC, HPLC. दीज आर दी टाईप. तुम्हाला हे काही टाईप कोण विचारायचं नाही, आपल्याकडे असावं, कारण याच्यातले हे महत्वाचं आहे आपल्याला. दिस इज अ टार्गेट. हे आपलं टार्गेट असणार आहे. आर यू गेटिंग? Chromatography, type of chromatography on the basis of the mobile phase, it is divided into gas chromatography and liquid chromatography. Gas chromatography is divided into 2 types, GLC and GSC. Then this liquid chromatography again divided into 2 types, column chromatography and planar chromatography. Planar chromatography is divided into TLC and planar. This column is divided into this type. Are you getting? हा. हेडिंगला क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी किंवा टाइप ऑफ क्रोमॅटोग्राफी. क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी और टाइप ऑफ क्रोमॅटोग्राफी.
झालं का रे? Yes, ma'am. सर्वांचं उद्या झालं. नाही मॅडम नाही. झालं मॅम. सर्वांचं झालं का? Yes, ma'am. आता एक थोड्या वेळ की नाही व्यवस्थित लक्ष द्यायचं बरं का. चॅप्टर मगाशी सांगितलं चॅप्टर छोटा आहे, वेटेज जास्त आहे. आम्ही ऑफलाईन एक्झाम असताना सुद्धा हा चॅप्टर मुलांना पहिला करायला लावायचं. आता तर तुम्ही लक्ष द्यायलाच पाहिजे. लक्ष द्या. हिअर इज अ कॅरियर गॅस. ही गॅस ही नाव काय आहे रे? काय नाव आहे? हेडिंग काय आहे ह्या पॉइंटचं? गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. मग गॅस ही स्टेशनरी फेज असेल का मोबाईल फेज असेल? मोबाईल पेज. मोबाईल फेज. या पूर्ण फिगर मध्ये शोधा बरं कुठे तुम्हाला गॅस सापडते का? दिसते का कुठे गॅस? गॅस शब्द दिसते का? Yes, ma'am. येस मॅम. कुठे दिसला सांगा बरं? सिलेंडर कंटेनिंग. हे बघा, ह्या सिलेंडर मध्ये गॅस आहे. गॅसची नावं सांगा बरं बघू. आर्गॉन, कोबाल्ट, Yes. नायट्रोजन. हेलियम, नायट्रोजन. ओके. त्यानंतर इथं काय नाव आहे रे? सॅम्पल इंजेक्शन. ओके. इथं काय ठेवलं जात असेल रे? काय ठेवलं जात असेल? अरे ह्या आयताकृती जे आहे त्याच्यात काय ठेवलं जात असेल? सॅम्पल. सॅम्पल, की ज्याचं अनालिसिस आपल्याला करायचंय, ज्याचे कंपोनेंट सेपरेट करायचे. मग कसं एक स्पॉट होता की नाही, तसं तो स्पॉट ते कंपाऊंड इथं ठेवलेले. इथं काय आहे रे? डिटेक्टर. आपण भांडणात म्हणत नाही का तुला काही डिटेक्टर केले का? होय की नाही? डिटेक्टरचं काम काय असतं? काय रे? दिशा दाखव. हा, आयडेंटिफाय करायचं, डिटेक्ट करायचं काय आहे ते, काय आहे ते डिटेक्ट करायचं. तुम्हाला काय वाटतं आपली स्टेशनरी फेज कुठं असेल असं वाटतं रे? गेस करा बरं. ही तर गॅसची
गॅस व्यवस्थित इथं पास पुढे करण्यासाठीची नाव आहेत ही. फ्लो रेग्युलेटर, आपल्या सिलेंडरला रेग्युलेटर बसवलेलं असतं की नाही तसला रेग्युलेटर आहे. प्रेशर कंट्रोलर, बाहेर फास्ट गॅस येऊ नये म्हणून प्रेशर कंट्रोलर बसवलेलं असतं. प्रेशर कंट्रोलर माहितीये का रे? सिलेंडर ओपन करताना आपण त्याला एक दोरी छोटी, काय म्हणायचं रे त्याला सांगा बरं, आपण ते बाजूला काढून घेतो बघा रेग्युलेटर बसवताना, त्याला सील असते बघा. लक्षात तरी आलं का? त्याला काय म्हणतात ते परत बघूयात. सील असतं त्याला, प्रेशर कंट्रोल असं म्हणायचं, कंट्रोलर असं म्हणायचं. मला सांगा, तुम्हाला हे सापडलंय, कुठले सापडलंय? मोबाईल फेज सापडली. इथली ही मोबाईल फेज आहे. तुम्ही सांगितलं गॅस ही मोबाईल फेज आहे आणि ती ह्या सिलेंडर मध्ये आहे. तुम्ही मला गेस करून सांगा की आपली ही लिक्विड फेज म्हणजे लिक्विड स्टेशनरी फेज असेल कुठं? ह्या सिलेंडर मध्ये असेल? येस और नो गेस करा. हे काय गेस बरोबरच असते असं नसतंय ना रे. हा, आपण गेस केला, मला 100 पैकी 100 सगळ्या सब्जेक्ट मध्ये मार्क मिळणार आहे. गेस करायला काय जाते? चुकीचं असू नाही तर बरोबर असेल. हा, इथं असेल लिक्विड, हो की नाही? Yes. हा, इथं असेल का रे? सॅम्पल इथं आहे, लिक्विड इथे टाकून का उपयोग आहे का? सॅम्पल इथं आहे आपलं. कुठं असेल सॅम्पल असं वाटतंय तुम्हाला? अरे बोला ना. इथं नाही. Sample injection. सॅम्पल इंजेक्टर मध्ये नाही. सॅम्पल इंजेक्टर मध्ये फक्त सॅम्पल. कुठं? Detector मध्ये. कुठल्या बिकर मध्ये? इथून इकडे पण नाही, इथे पण नाही आपलं सॅम्पल, कारण डिटेक्टर डिटेक्ट करायला लागलाय. इथून इकडे विषयच मिटला. कुठे असेल? Drying tube मध्ये. नाही नाही, ड्रायिंग ट्यूब नाही, ड्रायिंग ट्यूब मध्ये नाही. हा, प्रेशर कंट्रोलर मध्ये नाही. Thermometer column. हे बघा, हे कॉलम आहे ना, हा हे कॉलम आहे ना, हा एक पाईप असतो, पाईप. तुम्हाला हे माहितीच का? फ्लेक्झिबल पाईप, बांधकाम वगैरे चालू असताना पाणी मारायची पाईप, माहित आहेत का नाही? येस मॅम. तसा सेम पाईप असतो, फक्त मेटलचा बनलेला असतो, कॉपरचा, अल्युमिनियमचा बनलेला असतो. आणि त्याची लांबी ही 1 मीटर ते 20 मीटर एवढी असते. मग अशी उगीच लांब अशी वाढत जाईल म्हणून याचा आकार यू किंवा डब्ल्यू शेप मध्ये केलेला असतो. कशासाठी? तुम्ही जर स्प्रिंग जर अशी ताणून बघितली तर त्याचा आकार फार मोठा असतो, पण त्याला अशी गोल गुंडाळलेली असते, त्याच्यामुळे त्याचा आकार कमी दिसतो आपल्याला. तसं ही स्पेस सेव्ह करण्यासाठी इट इज बेंट टू यू और डब्ल्यू शेप. इट इज अ मेड अप फ्रॉम दी स्टेनलेस स्टील और कॉपर. ह्या पाईप मध्ये काय भरलेलं? लिक्विड का सॉलिड? लिक्विड, कारण आपलं हेडिंग काय? गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. गॅस तर इथं भरलाय आपण, याच्यामध्ये लिक्विड. मग हे गॅस इथून इथं आला ना, मग इथं आल्यानंतर हे पाणी पुढे सरकेल म्हणून ना ह्या कॉलम मधल्या लिक्विड मध्ये दुसरं सॉलिड सपोर्टर भरलं जात असतं. सॉलिड भरलं जातं थोडस पाण्यामध्ये, कसं पाण्यामध्ये खडे टाकले जातात तसं. तुम्हाला कळण्याची गोष्ट माहिती आहे ना, तहान लागलेली असते, माहितीये की नाही? त्याच्यामध्ये खडे कसे टाकले तसे खडे नाही, पण बारीक बुकटी भरली जाते, बारीक. मग त्यामुळं काय होतं, खूप भरायची नाही, थोड्या प्रमाणामध्ये भरायची, की जेणेकरून फक्त लिक्विड जागा हलवू नये, लिक्विडने जागा सोडू नये. तर ती बुकटी कशाची भरायची? कॅल्साइट म्हणून एक रांगोळी सारखी पावडर असते, किंवा भाजलेल्या विटा असतात की नाही बांधकामाची, त्याची बारीक पूड करायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची. ती काय करते? लिक्विडला सपोर्ट करते. म्हणजे इकडून गॅस येणार आहे ना, त्याच्याबरोबर ती हे लिक्विड पुढं ढकललं जाऊ नये एवढंच काम, म्हणजे सॉलिड सपोर्टर म्हणून काम करत असते.
ओके. आता इथं सॅम्पल इंजेक्टर मध्ये सॅम्पल हीट केलं जात असतं. सॅम्पल इंजेक्टर किंवा सॅम्पल इंजेक्शन मध्ये सॅम्पल हीट केलं जात असतं. ओके. आता ह्याची माहिती सांगते मी. याची माहिती सांगणार नाही, या तिघांची माहिती सांगायची अजिबात आवश्यकता नाही. आता याची माहिती सांगते. याचं नाव आहे कॅरियर गॅस. कॅरियर गॅस. कॅरियर गॅस काय नाव आहे याचं? कॅरियर गॅस. कॅरियर गॅस कुठली फेज आहे? ही गॅस ही कुठली फेज आहे? मोबाईल फेज. बघा, कॅरियर गॅस. Carrier gas is a mobile phase in the gas liquid chromatography. Carrier gas, itla label. Carrier gas is a mobile phase in gas liquid chromatography. Generally, hydrogen, helium, nitrogen, argon, cobalt. This gas is used as a carrier gas. तर कुठला गॅस वापरायचा नाही? ऑक्सिजन गॅस वापरायचा नाही. परीक्षेमध्ये ह्या गॅसची नावं विचारली जात नाही, तर कुठला वापरला जात नाही ते विचारलं जातं. कुठला वापरला जात नाही? ऑक्सिजन गॅस इज नॉट युज्ड. ओके. पुढे कॅरियर गॅस आहे ना, कॅरियर गॅस हा कॅरियर गॅस इथं येतो. इन सॅम्पल इंजेक्टर मधलं सॅम्पलला घेतो, कॉलम मध्ये नेतो, कॉलम मध्ये एंट्री करतो. कॅरियर गॅस कुणासोबत? ह्या सॅम्पल सोबत एंट्री करतो. मग सॅम्पलच्या काही कंपोनंटला कॅरियर गॅस बरोबर पळता येतं. काही जण कमी स्पीडने पळतात, काही जण जास्त स्पीडने पळतात. पहिला नंबरचा मेंबर हा डिटेक्टर डिटेक्ट करतो, पहिला कोण आलेला आहे पळत. डिटेक्टर डिटेक्ट करतो, दुसऱ्या नंबरला कोण पळत आलेलं आहे, तिसऱ्या नंबरला, चौथ्या नंबरला, अँड लाईक दिस वे. आर यू गेटिंग? आता लक्ष द्या. मी आता एका पाठोपाठ एक अशी माहिती सांगणार आहे. कॅरियर गॅसची माहिती, सॅम्पल चेंबरची माहिती, कॉलमची माहिती आणि त्यानंतर लिक्विड फेजची माहिती आणि डिटेक्टरची माहिती सांगणार आहे. ओके. काय करा, ही फिगर एवढी हेडिंग घ्या, फिगर काढून घ्या आणि मग आपण एमसीक्यू डिस्कस करून मग राहिलेला पार्ट परत बघू. ओके. हॅलो हॅलो. येस मॅम. हा, तुम्हाला नंतर आपल्याला लेट होईल रे. नंतर तुमची आयएससी चालू आहे, तुम्हाला लेट लेट होत चालेल तुमच्या सगळ्या गोष्टी. फिगर काढा आणि लगेच आपण डिस्कस करायला घेऊयात ते एमसीक्यूज.
झाले? हॅलो, Yes, ma'am. सर्वांची झाली का फिगर काढून? Yes. Yes, ma'am. एक मिनिट, वेट फॉर 1 minute. ओके, आपण एक 50-60 MCQ डिस्कस करूयात. ओके, इफ वॉटर इज a neutral then it having pH 7. 7. Alkalinity is not depend upon H plus. OH. lubricant is used to Decrease destruction material surface. dash dash in water is that characteristic of water which prevent the leathering of soap. Softness. Hardness. Hardness. Sample of hard water when treated with soapy form. High purity. Water which contain 162 gram of CaHCO3. Then what is the hardness? Formula आहे hardness चा. Mass upon molecular weight. ह्याचं molecular weight काढून घ्यावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे ना? हॅलो हॅलो, Yes, ma'am. अरे पहिल्या चॅप्टर मधला हार्डनेसची प्रॉब्लेमचा फॉर्म्युला काय आहे? Mass divided by molecular weight. इंटू 100. हा, त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं, ह्याचं मॉलिक्युलर वेट माहिती असावं लागेल तुम्हाला. वॉटर विच फॉर्म लेदर विथ सोप इज नोन ॲज Soft water. डॅश डॅश इज अ टाइप ऑफ हार्डनेस. Temporary. Temporary. टोटल हार्डनेस इज Both A and B. टेम्पररी हार्डनेस इज कॉज्ड बाय टेम्पररी हार्डनेस बाय कार्बोनेट. Viscosity of if viscosity index of lubricating oil is dash dash, then excessive wear is takes place. Low. Dash dash can be removed by simple boiling. Low. Dash dash can be removed by simple boiling. Temporary hard. Temporary hardness. Temporary hardness can be removed by Boiling. boiling. Dash dash cannot be removed by boiling. Permanent hardness. The characteristic which used to killing the bacteria is known as Disinfection. process of addition of oxygen into water is known as Aeration. dash dash is the lowest temperature at which oil gives off enough vapor. Fire point. Faint flame passed over the surface of oil. Lowest temperature at which fire point. Dash dash is example of coagulant. Alum. Amount of oxygen required by organic matter of sample K2Cr2O7 हे केमिकलचं नाव. COD. COD. Grease is not used to lubricate delicate instrument.
Semi permeable membrane allows only. Semi permeable membrane allows only solvent molecule. Dash dash is a disinfectant. Ozone. Ozone. Amount of oxygen present in water is called as dissolved oxygen. Grease is an example of Semi-solid. semi-solid. Water is hard when it contains Dissolved calcium and magnesium. dissolved calcium and magnesium. Oiliness is a list in case of Mineral oil. hard and adherent coating present on the surface of boiler. It is known as Scale. Scale. when graphite is dispersed in oil. It is known as Oil tank. osmosis is a process in which solvent molecule move from lower concentration to higher concentration. Hard water may be softened by passing through Resin. okay. ओके अजून थोडेसे एमसीक्यूज घेऊयात आपण एकच मिनिट हा हे एमसीक्यूज तुम्ही वाचलेत का रे मी टाकलेले त्याला हॅलो हॅलो हे आपण घेतलेलं ना अरे Yes, ma'am. which of the following is not unit of hardness J and K by using dash dash we Yes, can ma'am. estimate total Yes, ma'am. hardness Yes, ma'am. हा आणि दुसरा चॅप्टर लुब्रिकंट आहे ना त्याच्यावरचे पण इफ फिस्कोसिटी ऑफ लुब्रिकेटिंग आपण हे डिस्कस केलेले आहेत की ओके शॅल वी स्टॉप